नमस्कार, मी मयुरा. कुक विथ मयुरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण एक मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी बघतोय, लिंबूचं लोणचं. तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 250 ग्रॅम कागदी लिंबू घेतलेत. 14 ते 15 लिंबू आहेत. कागदी लिंबू म्हणजेच ज्या लिंबूची त्वचा कागदासारखी पातळ असते. बघता क्षणी ओळखतात असे प्लेन असतात. हे लिंबू दाबून बघितला तर मऊ लागतात. कठीण अजिबात लागत नाहीयेत. तर हे लिंबू मी स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतलेत. आता लिंबू कापून घेऊयात. एका लिंबाच्या साधारण 8 फोडी कराव्यात. आता कट केल्यानंतर यातील बिया काढून टाकाव्यात. जेणेकरून हे लोणचं कडवट होणार नाही. या ठिकाणी घेतलेले सगळे लिंबू कापून बिया काढून घेतलेत. आता या लिंबूच्या फोडी कुकरच्या डब्यात काढूया. वर एक झाकण ठेवून कुकरमध्ये ठेवावं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 8 ते 9 शिट्ट्या घ्याव्यात. कुकरच्या तळाला साधारण 1 ते 2 ग्लास पाणी घालावं. या ठिकाणी कुकरच्या 9 शिट्ट्या घेतलेत. लिंबू बघा छान मऊ झालेत. वर झाकण ठेवल्याने आत पाणी बिलकुल गेलेले नाहीये. आता यानंतर पॅनमध्ये इथे मी 400 ग्रॅम किसलेला गूळ घेतलाय. तुम्ही हवं तर साखरही या ठिकाणी वापरू शकता. साधारण 2 कप किसलेला गूळ घेतलाय. तर तो गूळ या पॅनमध्ये काढूया. गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे. पाणी वगैरे घालावे लागत नाही, लक्षात असू द्या. ही प्रोसेस आपण गॅस मंद आचेवर ठेवूनच करणार आहोत, ज्यामुळे गूळ करपत नाही. या ठिकाणी गूळ वितळत आहे. सर्व गाठी पळीने प्रेस करत करत वितळवून घ्या. आता गूळ वितळलेला दिसत आहे. यात आता उकडलेल्या लिंबाच्या फोडी घालूया. लिंबू आणि गूळ एकत्र छान मिक्स करावं. यानंतर 2 टेबलस्पून लाल तिखट आणि मीठ चवीपुरतं घालूया. इथे मी 1.5 टीस्पून मीठ घातलं आहे. मिठामुळे हे लोणच्याचं मिश्रण पातळ होतं. याला आता आपण उकळी येऊ देणार आहोत. मीठ कमी घातल्याने लोणचं कडवट लागू शकतं. त्यामुळे टेस्ट करून चवीप्रमाणे घाला. आता या ठिकाणी उकळलेली दिसत आहे. यानंतर 8 ते 10 मिनिटे मंद ते मध्यम आचेवर पुन्हा उकळू द्या. गुळाचा साधारण 1 तारी पाक व्हायला हवा. 8 ते 10 मिनिटे झाली आहेत. पाक चेक करूया. एक तार झालेली दिसत आहे. आता गॅस बंद करावा. लोणचं एकदा थंड झाल्यावर हे असं दिसतं बघा. पाक किती सुंदर झालाय. आता याला फक्त एका कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता. 2 ते 3 महिने बाहेर आरामात टिकतं. जास्त दिवस म्हणजेच वर्षभर टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. लागेल तसं थोडं-थोडं लोणचं बाहेर काढू शकता. लोणचं कोरड्या चमच्यानेच काढावं, म्हणजे मग ते लवकर खराब होत नाही. चवीला तर जबरदस्त लागतं. हे आंबट, गोड आणि तिखट लिंबूचं लोणचं कसं वाटलं? घरी नक्की ट्राय करा. तुमच्या विनंतीला मान देऊन ही रेसिपी केली आहे, तेव्हा घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.